नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। 28 मार्च 2024ला बेकायदेशीर पाणी कनेक्शन घेणारा व्यापारी भावेश शहा आणि देणारा तात्कालिक पाईप इन्स्पेक्टर नितीन आळंदे यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करा। चोरून नळ कनेक्शन देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करा आणि यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी कमिटीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून दोषी आढळल्यास दप्तर दिरंगाई कायद्यानुसार दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करा। खोटे पुरावे तयार करणारे, माहिती अधिकाराखाली खोटी माहिती देणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा। आज आम्ही नगर रचना विभाग आणि पाणी पुरवठा विभाग महानगरपालिका यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलो आहोत। आज सुतार फॅमिली ही एका संकटात पडले, जेथे न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आहे। कारण अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमताने गुन्हे करताहेत का काय असा संशय आम्हाला आहे आणि गुन्हेगारांना सोडून संन्यासाला फाशी द्यायची ही नवीन प्रथा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे। सुतार फॅमिलीच्या बाबतीत जी जागेचा विषय आहे त्यामध्ये सुतार फॅमिलीकडे कोर्टाने दिलेले ऑर्डर, महानगरपालिकेने दिलेले गुंठेवारी प्रमाणपत्र ह्या सर्व गोष्टी कायदेशीररित्या पूर्ण आहेत, तरीसुद्धा आयुक्त व त्यांच्या काही टीमने जाऊन त्यांचं घर 8 डिसेंबरला पाडण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या न्याय व हक्कासाठी व जो मानसिक त्रास झालेला आहे त्यांना मानसिक आर्थिक ते नुकसान भरपाईसुद्धा महानगरपालिकेने दिली पाहिजे आणि जे अधिकारी घर पाडायला गेले होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागाचा गेल्या वर्षी 28 मार्चला घोटाळा पकडून दिला आहे। पाणी कनेक्शन घेणारा व्यापारी भावेश शहा आणि त्याला देणारा तत्कालीन इन्स्पेक्टर नितीन रमेश आळंदे ह्या दोघांवरही फौजदारी गुन्हे नोंद आजपर्यंत झालेले नाहीत। यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवावेत। यांची जी चौकशी कमिटी बसलेली आहे त्या चौकशी कमिटीमध्ये जे कोण अधिकारी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे। ह्या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून दप्तर दिरंगाई कायद्यानुसार यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषणाला बसत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी नंदकुमार सूर्यकांत सुतार, राहणार पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली। मला मागच्या महिन्यात डिसेंबरच्या 8 तारखेला मी नंदकुमार सूर्यकांत सुतार, राहणार पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली। जानेवारीच्या 8 तारखेला महानगरपालिकेचे अण्णासाहेब मगदूम व घोरपडे हे माझं घर पाडण्यासाठी व घरासमोर असलेले कंपाऊंड, झाडे हे काढण्यासाठी बुलडोझर घेऊन आले होते। मी त्यावेळेला ड्युटीवर होतो। घरात कोणी नव्हतं, फक्त माझा एक मुलगा आणि मिसेस होती। तर कुठलीही कागदपत्र त्यांच्याकडे नाही आहेत, कारण माझ्याकडे जे कागदपत्र आहेत ते सगळे कायदेशीर आहेत। माझ्याकडे गुंठेवारी प्रमाणपत्र रितसर आहे, तरी पण माझं घर पाडण्यासाठी ते आले होते। याला प्रेशराईज जे करतायत ते माझ्या शेजारचे जे बोगस कागदावरती त्यांनी प्लॉट खरेदी केलेला आहे ते समाधान बाळू मोहिते हे जय मल्हार संघटनेचे जिल्हा प्रमुख हे जिल्हाध्यक्ष हे पद त्यांच्याकडे आहे। मग हे जिल्हाध्यक्ष पद घेतात किंवा अशा वेगवेगळ्या संघटनेची पदं घेतात। त्याबरोबर मिलिंद साबळे मानवता अधिकार संघटनेचं कुठलं तरी NGO चालवतात, त्यांनी पण अशा भोगस कागदपत्र तयार केलेत आणि माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारे नोटीस काढायला लावत आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि जबरदस्तीनं माझं घर पाडायचा प्रयत्न करतायत। मग अशा या संघटनांचं पहिल्यांदा चौकशी करण्यात यावी आणि हे संघटना जर भोगस असतील तर ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हे ब्लॅकमेलिंगचं काम चालू आहे। तर हे ब्लॅकमेलचं काम जे चालू आहे तर ह्या संघटनेवर कारवाई करून यांच्या संघटनाची पदं आणि संघटना रद्द करण्यात यावी किंवा ह्यांच्या चौकशी करण्यात याव्यात। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।